ह्या वेळचं प्रेम जरा वेगळं होतं. यावेळी प्रेमात पडायला माणूस ओळखीचा नव्हता, पण अपघाताच्या धसक्यानं प्रेमात पडायचंच नाही असं ठरवलं होतं. म्हटलं यावेळी उलटं करून बघू. एकदा स्पर्श झाल्यावर हळूहळू प्रेमात पडू. मला नरेंद्र बरा वाटला. लग्न करायचं ठरवलं, पण ते घरच्यांनी, आणि त्यांच्या सुखात आपलं सुख हा विचार करत मी होकार दिला. खूप वर्षांनी त्यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळाला. ये. हो. कुणी आलंय का? नाही, कोणी नाही आहे घरात. सगळे साखरपुड्याच्या तयारीला गेलेत. कावळा चल हड. कावळा ते किडे आहेत ना. चहा घेणार? वाह, छान कलेक्शन आहे हो तुमचं. चहा. मी तुला म्हंटल होतं ना, तुला गंमत दाखवतो. आय मीन ऐकवतो. ऐक है ना. याला म्हणतात ब्लॅक किडो. ब्लॅक विडो. विडो काळी विधवा. डेंजरस किडा आहे एकदम. याने जर दंश केला ना तर एखादा अवयव निकामी होऊ शकतो. याचा आवाज ना ऐकण्यासारखा आहे. म्हणजे बघ ते गारुड्याची पुंगी वाजते तसं आहे. नको नको, मला भीती वाटते हो. नको, तो दंश करेल ना. अगं वेडी आहेस का? 18 वर्ष खेळवतोय किड्यांना मी. अहो तुम्हाला इतिहास माहिती नाहीये. या किड्याचा 1856 ला पहिल्यांदा हाटळला. अहो किड्याचा नाही हो. किडा टाका. टाक. सॉरी, टाका. अगं काय एवढ्याशा किड्यावर चिडतेस? हा कुठे गेला किडा? अरे गेला कुठे? बोटावर आहे. बोटावर. चले खाली खाली. अगं नाही, मतदान करून आलोय त्याचा आहे ते. गेला कुठे? कुठे गेला? लब्बाड बघ फिरतोय बघ. नाही इथे नाहीये. इथे बघ मागे. मी हात नाही लावू शकत. काय झालं? काय झालं? अहो काय झालं? अहो काय? तेल कुठे असतं तुमच्याकडे? तेल कुठे असतं? तेल घेऊन ये. अहो पुसा लागतं. काय झालं डॉक्टर? त्यांच्या कानाचा पडदा निकामी झाला. त्या किड्याच्या दंशामुळे फार मोठा प्रॉब्लेम झालाय. अरे देवा, मला वाटलंच होतं. गप्पा बसा रे
माझं ऐक त्या ना. मुलीची सगळी माहिती काढली मी. अपशकुनी आहे ती, चांगल्या गुणाची नाही आहे रे ती. अरे काय करून बसलायस तू? गरम होते ना, सांग ना त्याने एसी लावायला. अहो त्यांना ह्या कानाने ऐकू येत नाहीये, त्या बाजूनी बोला. लावतात एसी लावतात तिथे. अरे देवा. अगं गप. अरे गप्प बसा ना, ऐकू येत नाही त्याला. उठ रे बाबा, उठ. थांब पण माझं ऐक तर. हॅलो हॅलो अगं हॅलो. हळू ग, कानात जातेस की काय? ती चांगल्या गुणाची नाहीये, तिच्या बरोबर साखरपुडा करायला निघालायस तू. अवलक्षणी आहे ती, अवलक्षणी.